सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आणि आज आपण इंग्लिश शॉर्टहँडचा तिसरा चॅप्टर बघू राहिले, ज्याचं नाव इंटरव्हेनिंग वॉवेल्स अँड देअर पोझिशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वर द्यायला शिकलो तर त्याच्यामध्ये आता समजा दोन शब्द आले आणि त्याच्यामध्ये जो स्वर आहे तो कोणतं कुठं द्यायचा आपल्याला हे शिकायचं या धड्यामध्ये. जे मी दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला शिकून बी टाकलं होतं, पण परत ह्या धड्यात परत शिकवणार आहे. ठीक आहे, तर काय करायचं ते सांगतो बरं का. आता पहिला जो आपण तीन स्थान पाहिले बरोबर, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस. जे फर्स्ट प्लेसचे ते आपण स्टार्टिंगला देतो बरोबर. जे सेकंड प्लेसचे येतं फर्स्ट प्लेसचे स्टार्टिंगला, सेकंड प्लेसचं मिडलला म्हणजे मधोमध देतो, आणि थर्ड प्लेसचं आहे ते शेवट देतो बरोबर. आउटलाईन जी आहे इथं प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस असं द्यायचं आपण आत्तापर्यंत शिकलो. पण काही शब्दामध्ये आपल्याला आहे ना जो थर्ड प्लेसचा वॉवेल आहे तो देता येणार नाही त्याच्या पुढच्या संकेत रेखेमुळं. त्यामुळे काहीसाठी नाही तर आपण प्रत्येकाला एक नियम पाडून घेणार आहे. जो तृतीय स्थानात स्वर आहे, जो थर्ड प्लेसचं वॉवेल तो पुढच्या संकेत रेखेला द्यायचं आहे, पुढच्या आउटलाईनला द्यायचं आहे उलट दिशेने. एकदम चांगलं समजून सांगतो, परत कधी विसरणारच नाही तुम्ही. ठीक आहे, तर काय आहे, समजा तय टी बरोबर, तर प्रथम स्थानाचं म्हणजे फर्स्ट प्लेसचं इथे देणार आहे, सेकंड प्लेसचा द्वितीय स्थानी म्हणजे सेकंड प्लेसला मधी, आणि तृतीय स्थानाचं म्हणजे थर्ड प्लेसचा शेवटी द्यायच्या ऐवजी पुढच्या आउटलाईनच्या उलट दिशेने म्हणजे इथं देणार आपण. आता उलट दिशेने म्हणजे कसं, समजा आपण हे जे के ची संकेत रेखा आहे त्याला खालून देतो की नाही वॉवेल. समजा के असता, तुम्ही म्हणता वरून बी देतो, पण स्वतःचं कुठे देतो आपण. समजा के किंवा की, तर तो खालूनच देतो ना आपण. जो क ला स्वतःला जोडून आलेला वॉवेल आहे ते आपण तृतीय स्थानी देणार आहे की, आणि ते कुठून खालून देतो. तर मग आपल्याला वरून द्यायचं आहे. वरून जर दिलं तर काय समजणार, ते अगोदरच्या आउटलाईनचं स्वर आहे. कितव्या स्थानाचा, तृतीय स्थानाचा म्हणजे थर्ड प्लेसचा. इथं बघा समजा रय म्हणजे आर आहे. ठीक आहे, आता मराठी स्टेनो शिकू मराठीत बोलायची सवय लागलेली आहे, ते थोडे दिवस होईल तसं. मग आर आहे तर प्रथम स्थानाचं म्हणजे फर्स्ट प्लेसचा सुरुवातीला, सेकंड प्लेसचा मधी, आणि तृतीय स्थानात शेवट द्यायच्या ऐवजी पुढच्या संकेत रेखेच्या उलट दिशेने. पुढ संकेत रेखा कोणती दिली, त्यांनी पी दिलेली. पी ला कुठं देतो आपण, इकडच्या बाजून देतो बरोबर, पा पे पी. तर त्याच्या उलट दिशेने म्हणजे इकडून देतो का आपण प चा स्वतःचा स्वर, स्वतःचा म्हणजे नाही का, त्याला स्वतःला आलेला आहे, प ला जोडून आलेला आहे स्वर, तेव्हा आपण इकडच्या दिशेने देतो ना, ह्या दिशेने प च्या म्हणजे पीच्या, तर ते उलट दिशेने तृतीय स्थानी द्यायचं आहे. ठीक आहे, आणखीन बरेच उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला आहे ना पक्कच होऊन जाणार आहे. उदाहरणार्थ आपण कीप घेऊ बरं का, सध्याला दिलेलं आहे का, हा दिलेलं आहे. ओके, कीप म्हणजे आता काय करायचं आपल्याला, क काढून घ्यायचा आहे, प काढून घ्यायचा आहे, कीप झालं. आता क ला कोणता वॉवेल आहे, ईचा, तृतीय स्थानाचा. मग तो के ला द्यायच्या ऐवजी पुढच्या संकेत रेखेच्या उलट दिशेने द्यायचा आहे. पी ला जर समजा पी असतं, ठीक आहे पी, तर कुठे दिला असतं, इकडच्या बाजूने ना, पण ते पीच्या अगोदरचा स्वर आहे क चा, म्हणून आपण इकडच्या दिशेने देणार आहे. म्हणजे हे दोन्ही होऊन तुम्हाला कळन, जर प पीचा स्वतःचा असता तर आपण पुढच्या दिशेने देतो उजव्या बाजूने बरोबर, आणि त्याच्या अगोदरचा स्वर हे काढायला आपण उलट दिशेने देतो. समजलं. आणखीन बरं का, आता क ला कुठून देतो, खालून देतो स्वर, क चा स्वतःचा, पण वरून दिला. याचा अर्थ काय झाला, त्याचा अर्थ त्याच्या अगोदरच्या शब्दाचा तृतीय स्थानाचा स्वर आपण इथं दिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं द्यायचा स्वर नाही, त्याच्या पुढच्या संकेत त्याच्या उलट दिशेने. लय वेळ समजून सांगितलंय, पण आणखीन सांगत राहतो, कळत राहील तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक उदाहरण समजून सांगू राहिलोय. इथं तुम्ही सांगा बरं का, तृतीय स्थानाचा म्हणजे आपण नियमानुसार इथं दिला पाहिजे होता बरोबर, पण कुठे दिला, पुढच्या संकेत रेखेला. मग आता इकून देणार का, नाही, कारण ते अगोदरचे संकेत रेखा स्वर आहे ना, तर मग त्याच्या इकून देणार आहे आपण तृतीय स्थानाचा स्वर. हे पाहिलं. त्यानंतर र ला आपण कुठून देतो, आर ला इकून देतो स्वर. इथं प्रथम स्थानाचा असतो, इथं द्वितीय स्थानाचा आणि इथं तृतीय स्थानाचा. मग त्याच्या जर मी इकून दिलंय, उलट्या बाजूने दिलंय, तर त्याचा अर्थ काय होणार आहे, त्या अगोदरच्या शब्दाचा तृतीय स्थानाचा स्वर हाय. ठीक आहे, हे त्यांनी दिलेलं नाही पुस्तकात, पण मी दिलेलं आहे. कोणतं उदाहरण घेऊ, काय अडचण नाहीये. तृतीय स्थानाचा इथं आलं पाहिजे होता, पण नाही, इकडे आलेलं आहे आणि त्याच्या उलट दिशेने आलं म्हणजे काय स्वर आहे, हो पहिल्या शब्दाचा स्वर आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट शब्द काढतो, तुम्ही ते काय शब्द आहेत ते सांगा बरं का. मी काढले पी आणि हे काढले सी एच. ठीक आहे, पी
आणि CH असणारी आहे. आणि जो पच्या नंतर म्हणजे समजा इथं मी स्वर दिलाय बिंदू, म्हणजे कोणता स्वर आहे डॉट दिलाय तृतीय स्थानी म्हणजे थर्ड प्लेसला म्हणल्यावर तो ई हे उच्चार करणारे. आता मी इकून नाही दिला, इकून दिला असता तर तो चच झाला असता. त्याच्या इकडून म्हणजे उलट्या बाजून दिलेला आहे म्हणजे तो कायचा स्वर आहे पचा स्वर आहे. मग प ला ईचा स्वर वाचायचा मग च वाचायचं, मग काय झालं पीच. ठीक आहे, PITCH. ठीक आहे, पीच. समज आता तुम्ही म्हणता टी म्हणे काढलं उच्चारानुसार काढायचे, उच्चारमध्ये ट आलं तर काढायचं, नाही आलं तर नाही काढायचं. ठीक आहे. बरं, आता आणखीन उदाहरण घेतो बरं का. समजा ह्यो शब्द बरं का मी काढलंय, हे दिसतंय का नाही माहित नाही, इथं काढ जाऊन द्या बरं का. हे काढलंय मी के, हे काढलंय यल. ठीक आहे, के आणि काय काढलंय यल काढलंय. आता तृतीय स्थानाचा स्वर मी इकून दिला, इकून म्हणजे काय झाले कली. ठीक आहे, आणि जर मी इकून दिला तर ते काय होणार आहे किल होणार आहे. ल ला जर इकून दिला तर तो ल चा स्वर आहे, मग ते ल ला वाचायचा म्हणजे यल ला. आणि जर वरून दिला तर तो ल चा नाहीये, मग तो अगोदरचं जे आउटलाईन काढली आपण त्याचा स्वर वाचवून टाकायचा. ठीक आहे, कळलं असं काही नाही, लय सोपं आहे. एकच नियम आहे शॉर्ट मध्ये की पुढच्या शब्दाच्या उलट बाजूनी तृतीय स्थानात स्वर द्यायचा. प्रथम स्थानाचं तिथंच द्यायचा, फर्स्ट प्लेसचं जिथं आहे ना तिथंच, सेकंड प्लेसचं बी तिथंच, पण थर्ड प्लेस मध्येच फक्त प्रॉब्लेम येतो ना, तर तो पुढच्या शब्दाला द्यायचा आहे. फर्स्ट आणि सेकंड ज्याला त्यालाच द्यायचा आहे आणि तृतीय स्थानाचं जे तो पुढच्याला द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपण कसं करतो काही काम समजा आपल्याला कामं दिले आपल्याला करायला, काही कामं करतो आपण पण काही नाही आले तर पुढच्याकडे ढकलून देतो ना आपण, तसंही आहे. ठीक आहे, आता तो बी पुढचं बी समजून सांगायचं झालं तर तो त्याच्या त्याला जो टाईम भेटतोय त्याच्या स्वतःच्या टाईममध्ये देतोय का तो नाही, त्याला जो व्यतिरिक्त टाईम आहे त्या टाईममध्ये देणार तो कामाला वेळ. ठीक आहे, असं काही बी ध्यानात ठेवू शकता, पण एक ध्यान ठेवा पुढच्या शब्दाला द्यायचं आहे उलट दिशेने. बस, आता आपण उदाहरण बघू. हे स्वतः लिहिलंय मी, तुम्हाला फायदा होऊ शकतो. फर्स्ट प्लेसचं स्टार्टिंगला द्यायचं आहे, सेकंड प्लेसचं मिडलला द्यायचं म्हणजे मधोमध द्यायचं आहे, आणि थर्ड प्लेसचं ते पुढच्या शब्दाच्या उलट दिशेने. ठीक आहे, आणखीन समजून जाईल ह्या उदाहरणामध्ये. फर्स्ट प्लेसचं जे आहे ते रेषेच्या वर काढायचा म्हणजे अबोव द लाईन. जो सेकंड प्लेसचा आहे ते ऑन द लाईन म्हणजे रेषेला टेकून, आणि थर्ड प्लेसचं जे होते थ्रू द लाईन म्हणजे रेषेला छेदून. ठीक आहे, आता मेकिंग शब्द बघा, मे ए आलेलं आहे म्हणजे आ प्रथम स्थानात स्वर, पण उच्चार ए येतोय ना, सेकंड प्लेसचं वावेल आहे मे. मग मे किंग ING ला आपण असं डार्क शिकलो होतो बरोबर, तर मग हे मेकिंग झालं. मचा जो स्वर आहे तो सेकंड प्लेसला डॉट द्यायचा आहे मेकिंग. ठीक आहे, आता हे कुठं देणार आपण, रेषेला टेकूनच देणार आहे बरोबर. हे आउटलाईन आहे, रेषेला टेकूनच काढणार आपण. का बरं, कारण तो किती स्थानात स्वर आहे सेकंड प्लेसचा वावेल आहे म्हणून. मी क याला थर्ड प्लेसचा आहे म्हणजे आपल्याला छेदून काढ लागणार आहे, पण म छेदता येईन का नाही छेदताना, मग त्याच्या पुढचा छेदायचा प्रयत्न करायचा. म नाही छेदताना तर पुढचा छेदता येईन का के बी नाही छेदताना, का कारण ते हॉरिझॉन्टल आहेत, मग दोन्ही बी रेषेला टेकूनच काढायचे. हे झालं मी क. ठीक आहे, आता कुक हे बघा बरं का, कुक क ला तृतीय स्थानात स्वर आहे, छेदता येणार नाही क, पुढचं बी क च्या मध्ये दोन्ही बी नाही छेदता येणार ना, जे छेदता येणार नाही ते आपल्या रेषेला टेकूनच काढायचे. मग हे झालं कुक. दुसरा पेन घेतो म्हणजे कळण. हे झालं कुक, आणि क चा पुढच्या क ला उलट दिशेने. इथं बी बघा क ला खालून देतो तर म चा स्वर आहे म्हणून आपण वर दिलता. ठीक आहे, पुढच्या शब्दाच्या उलट दिशेने द्यायचं. बरं, मॉक ऑल आहे ना म्हणजे फर्स्ट प्लेसचा वावेल, मग फर्स्ट प्लेस असेल तर रेषेच्या वर द्यायचा मॉक. मी उदाहरण कमी घेतो आणि समजून जास्त सांगतो. ठीक आहे, समजणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणून उदाहरण त्यांनी जर स्वतः पुस्तकात दिलेले आहेत, उत्तर बी दिले, तुम्ही पाहून लिहू शकता. समजणं महत्त्वाचं म्हणून मी यात जास्त वेळ घालतो उदाहरणापेक्षा. ठीक आहे, बरं, मराठी शॉर्ट हँड मी सगळं शिकवलेलं बरं का यूट्यूबवर फ्रीमध्ये. यूट्यूब म्हणजे फ्रीच आहे, पण एवढी मी कष्ट घेतलेले तर तुम्ही फक्त लाईक करा राव व्हिडिओला, म्हणजे कसा आनंद होतो जरा. ठीक आहे, आता पुढचा शब्द किट. ही लाईन आहे बरं का, ही डॉट डॉट काय काढतोय मी, ही रेष आहे. तुम्ही डॉट नाही काढायचं प्रत्येक वेळेस, ही जी रेष काढतोय मी थोडक्यात वहीची रेष अशी असन
तर तुम्ही कसं काढणार असं. आता इथं वही नाही माझ्याकडे म्हणून मी तसं तयार करतोय. ठीक आहे. बरं कीट, क ला कोणता स्वर आहे? थर्ड प्लेसचा, म्हणजे आपण छेदून काढणार. क छेदता येतं का? नाही. मग पुढचा शब्द छेदता येईल का? टी. हा टी छेदता येईल. बरोबर. मग आपल्याला टी छेदायचं आहे. असं कसं सर? आपण तो प्रथम स्थानाच्या याच्यावरूनच ठरवतो ना छेदायचं की नाही. पण हॉरिझॉन्टलची जी आउटलाईन आहे त्याच्यासाठी एक वेगळा नियम आहे. ती छेदता येत नाही म्हणून पुढचा शब्द छेदायचा प्रयत्न करायचा. जर क ला प्रथम स्थानात स्वर असेल तर रेषेच्या वर काढणार ना, तर पुढचा शब्द बी रेषेच्या वर काढायचा. जो असेल ते रेषेच्या वर काढायचा. सेकंड प्लेसचा असेल तर रेषेला टेकायचं आहे ना, तर क नाही टेकायचा, पुढचा शब्द टेकायचा. ठीक आहे. फक्त हॉरिझॉन्टलच्याच बाबतीत असे. हॉरिझॉन्टल कोणते कोणते येतं? के, जी, यम, यन, इंग असे जे शब्द येतं तेच फक्त हॉरिझॉन्टल आहे आणि ते पुढच्या स्वराला देऊन टाकायचे. त्याच्या पुढचे की, प. के छेदता येणार नाही म्हणून प छेदायचं, सॉरी कीट राहील ना. क छेदता येणार नाही मग टी छेदायचं म्हटल्यावर क रेषेच्या वर काढ लागन आणि टी छेदायचा आणि क चा स्वर इथं. जेव्हा वरून खाली येतं ना टी, ट छेदायचं म्हणलं क आपोआप वरच जाणार आहे. ठीक आहे. की, प. हे बी प कसं आहे? वरून खाली आहे म्हणल्यावर तर क वरच काढायचं आणि प छेदायचं. की, प. ठीक आहे. मे, ट. म ला किती स्थानात स्वर आहे? द्वितीय स्थानाचा. आणि ट, म तर हॉरिझॉन्टल ना, मग ट वरून द्यायचा आपल्याला. ट टेकवायचा. मग म वर काढायचा आणि ट टेकवायचा. मेट. ठीक आहे. मोर हॉरिझॉन्टल आहे, विचार नाही करायचा. पुढचा शब्द टेकला पाहिजे बस एवढा विचार करायचा. आता र असं आहे ना, तर मग तेव्हा असं बी आपण म रेषेला टेकून काढलं तरी बी टेकणारच आहे. मग आपण म रेषेला टेकून काढायचा आणि र, मोर. ठीक आहे. की, ल. आता इथं आपण पाहिलं होतं आधीच, पण आता छेदायचं कसं ते सांगणार आहे. ल कसं आहे? खालून वर आहे. बरोबर. मग ल छेदायला लागणार, क छेदता येणार नाही म्हणून ल छेदायचा आणि त्याच्यामुळे आपल्याला क खाली काढावा लागन आणि स्वर कुठे देणार? पुढच्या शब्दाच्या उलट दिशेने. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 मार्काची टेस्ट राहणार आहे. किती पडते मला सांगा तुम्ही, नाही तुम्ही तुमचंच फक्त बघा. तुम्हाला जास्त करून मला वाटतं की 7 ते 8 पडले ना, नाही 12 आहेत ना, 9 किंवा 10 पडले तर मस्त एकदम. 7 8 पडले तर मीडियम आहे आणि 7च्या खाली पडले तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल. आधी पाठ करा, हे सगळं एकदा समजून घ्या, मग हे सगळे शब्द लिहा. हे सगळे शब्द मी यातूनच घेतले, पुस्तकातूनच, काही मनाने घेतलेले वाटते. ठीक आहे. त्यामुळे किती पडते सांगा. एकदा मी शॉर्टमध्ये समजून सांगतो बरं का. समजा असं हे प शब्द आणि ल शब्द आहे, पील हे शब्द काढलं बरं का मी. तर प चा जो स्वर आहे तो ल ला आपण इकून देतो ना ल चा, तर इकून न देता उलट दिशेने तृतीय स्थानी द्यायचा आहे. पाल असं जर असतो. पाल म्हणजे काय? मित्र. ठीक आहे. पाल. प चा प्रथम स्थानात स्वर आहे ना, प्रथम स्थानीच द्यायचा. ठीक आहे. पेल द्वितीय स्थानीच द्यायचा, पण तृतीय स्थानात जेव्हा स्वर येईल ना तेव्हा पुढच्या शब्दाच्या उलट बाजून द्यायचं. हे झालं पील. ठीक आहे. काही इतकंच सांगितलेलं ह्या धड्यामध्ये. आता पुढचा धडा त्याच्यापेक्षा बी सोपा आहे. हे जर तुम्हाला समजलं असेल तर बरेच तुम्हाला शब्द काढता येणार आहेत आणि ह्या पुढचा जो धडा आहे ना तो लय सोपं चालणार. आता एवढंच फक्त थोडं टफ लेवल होती, आता सगळं संपणार. हे जर समजलं असेल ना, समजा तुम्हाला शॉर्ट हँड निम्म जमू राहिला आता. ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करीन जर टाईम भेटला तर. ठीक आहे. ओके, बाय.